ऑक्टोबर महिन्यामध्ये 18 ते 22 तारखेदरम्यान मुंबईतील हवेची PM2.5 आणि PM10 या प्रदूषकांच्या पातळीमध्ये सर्वाधिक वाढ झाल्याचं कळतंय। जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये सर्वाधिक वाढ ऑक्टोबर महिन्यात झालेली आहे। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी अधिक माहिती घेतली आहे, बघूया। मुंबईत 18 ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर दरम्यान हवेतील गुणवत्ता निर्देशांक सातत्याने ढासळला आहे आणि यामध्ये आपण पाहतोय की आता PM2.5 आणि PM10चं प्रमाण देखील वाढलेलं आहे। जानेवारी ते ऑक्टोबर 2025 या कालावधीत सर्वात जास्त वाढ ऑक्टोबर महिन्यामध्ये नोंद झालेली आहे आणि या धुळीकणांमुळे अस्थमा, हृदयविकाराचा झटका, ब्रॉन्कायटिस तसेच श्वसनाचे इतर विकार होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। कारखाने, वाहनांमुळे होणारं प्रदूषण, रस्त्यांवरील धूळ यामुळे PM2.5 धुळीकणांची निर्मिती होते। ते सूक्ष्म असल्यामुळे हवा आणि वातावरणात कायम तरंगत असतात आणि त्यामुळेच आपण पाहतोय की आता 2.5 आणि PM10चं जे प्रमाण वाढतंय त्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं देखील लक्ष लागून आहे आणि काही कारवाया सुद्धा या आठवड्यामध्ये केल्या जातील असं बोललं जातंय। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।